Good evening, sir. Good evening. Good evening to everyone. Notes दिसतायत का? Oh, sir. Yesterday we have seen the mean, how to calculate the mean. There are three methods to calculate mean. First is direct, then second is the एक minute, assumed deviation, third is the step deviation, assumed mean method. Now today we are going to see the both methods, assumed mean and step deviation. आता डायरेक्ट मेथड मध्ये कोणाला काय अडचण आहे का? No, sir. No, sir. ते एकच मिनिट. हे एक्झाम्पल पाहिलं होतं का आपण फ्रिक्वेन्सी ओनरचं नव्हतं फिल्पचं सोल्ड झालं होतं. हे पाहिलं होतं का काल? Sir, second हे नव्हतं ना? हा ठीक आहे. हे नाही पाहिजे. दिस इज द assumed mean method ना we have to calculate. पहिल्यांदा एक लक्षात ठेवा, डायरेक्ट मेथड वापरत होतो, assumed mean आणि स्टेप डेव्हिएशन. हे केव्हा वापरायचं ते सांगणारे ठीक आहे. दिस मेथड कॅल्क्युलेट. त्यावेळी कोणतं क्वांटिटी जास्त, क्वांटिटी लार्जर, कोणतं लार्जेस्ट असेल तर कोणती मेथड? बरोबर आहे. समजा क्वांटिटी कमी असेल तर डायरेक्ट, त्यात क्वांटिटी जास्त आली, लार्जर आली तर assumed mean, आणि त्याच्यापेक्षा लार्जेस्ट आली तर थर्ड, दॅट इज द स्टेप डेव्हिएशन मेथड. म्हणजे या तिन्ही मेथड फक्त कॅल्क्युलेशन रिड्यूस करतायत. त्या जरी आपल्याला वाटत असलं की कॅल्क्युलेशन कॉलम वाढतायत, डायरेक्ट पेक्षा याच्यामध्ये कॉलम वाढलेले, तरी सुद्धा कॅल्क्युलेशन मात्र ते कमी होते. हे लक्षात आलं का तुमच्या? फिगर्स जे आहेत त्या 350च्या 200 झिरो येत आहेत. ठीक आहे. नाउ सी द प्रॉब्लेम. In the following table, the toll paid by drivers and the number of vehicles is shown. Find the mean of toll by assumed mean method. आता हा टेबल त्यांनी दिलेला असणार आहे.
toll rupees 300 to 400, 400, 500 up to 700 to 800. And number of vehicles 80, 110, 120, 70 and 40. Now we have to calculate the mean by assumed mean method. First step will be draw table. Now after drawing the table, 5 column. First column will be class. क्लास मध्ये काय येणार टोल रुपीज. ओके हे समजलं का हा कॉलम. ओके मार्क क्लास मार्क कसा हाऊ टू कॅल्क्युलेट क्लास मार्क. ऍव्हरेज आता एक स्टेप राहिली ड्रॉ टेबल 5 कॉलम. चूज अज्युम मीन. आता अज्युम मीन कोणता सिलेक्ट केला तरी चालतो पण शक्यतो कोणता करावा हे हायर फ्रिक्वेन्सी हायर फ्रिक्वेन्सी असेल जर तुम्ही सिलेक्ट केला तर अत्यंत चांगलं. आता हायर फ्रिक्वेन्सी कोणी त्यांनी टेबल मध्ये दिलेली असते की आपण कॅल्क्युलेट करतो. त्यांनी दिलेली असते फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली असते. ओके 80, 110, 120. Now tell me, what is the highest frequency here? 120. 120. For 120, what is class mark? 550. 550. Therefore, assume mean is A equal to 550. हे समजलं का. पहिल्यांदा क्लास लिहिला, क्लास मार्क लिहिला, फ्रिक्वेन्सीचा टेबल लिहिला, त्याच्यात मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली, त्याच्यावरून क्लास मार्क आणि क्लास मार्क मधला अज्युम मीन. याच्यात आता कोणाला शंका आहे का? नाव व्हॅल्यूज ऑफ डी आय इक्वल टू ही व्हॅल्यू कशी काढणार एवढं सांगा. थर्ड कॉलम जो आहे त्याची व्हॅल्यू कशी काढणार. हाऊ टू कॅल्क्युलेट दिस कॉलम. Assumed mean minus class mark minus frequency. Class mark minus assumed mean. Class mark assumed mean is fixed. Where your value will be 0? At which point? 120. 120, right? Correct answer. Where frequency is maximum 120. If your answer is coming to be this column 0, then your calculation are going to be correct. इथे 0 आली पाहिजे 120 ला का. Why this value should be 0? आपण तीच assumed mean ला त्याचीच व्हॅल्यू घेतली. तर आपण Each value assumed mean स्वीकारलेली आहे. Now tell me, हा कॉलम करण्यामागचं कारण काय. Why you are selecting this column? सर क्वांटिटी खूप जास्त आहे म्हणून आपण कॅल्क्युलेशन इझी होण्यासाठी इझी होण्यासाठी इजिएस्ट कॅल्क्युलेशन यू वॉन्ट रिड्यूस द कॅल्क्युलेशन. नाही तर आपल्याकडे डायरेक्ट मेथड होती. डायरेक्ट मेथड करू शकलो असतो. अज्युम मीन बाय इंट्रोड्यूस अज्युम मीन 550 च्या अगेन 0 आहे. 35 च्या अगेन -200, 45 च्या -100. सो व्हॅल्यूज आर रिड्यूस्ड. नाव फ्रिक्वेन्सी आपण कॅल्क्युलेट करायचे त्या टेबल मध्ये दिलेलं असतात. गिवन डेटा मध्ये गिवन ओके गिवन डेटा मधून आपण फ्रिक्वेन्सी करणार. फ्रिक्वेन्सी मल्टिप्लाय बाय डिव्हिएशन. Here is frequency 80 multiply by -200. So there is will be 0 value. Where value will be 0? 120. Where the frequency is 120. Always remember in 120 frequency where frequency is maximum, there should be 0 value in these both columns. Now after calculating 80, 200, 110 multiply by 100, मायनस साइन विसरायचं नाही. साइन जे ऍज इट इज. मायनस आलं मायनस, प्लस आलं प्लस. 0 प्लस नाव समेशन. Now our formula is B equal to summation of this last column and second last column चं summation. आता
minus 12,000 divided by 420. My answer is minus 28.57. मला कळालं नाही, तुम्ही सांगू शकाल का? All values are positive, then why my average is coming negative? minus 28 कसं काय आलं? हे चुकलं. सर ते आन्सर नाही, अजून मीन आपल्याला ऍड करावं लागतं. Assuming पण करायचे असतं. डेव्हिएशन, ओनली डेव्हिएशन. आणि आपण एक अज्युम मीन केलेला आहे, तो कुठे पाहायला मिळेल? इथे लिहिलेला असतो अज्युम मीन 550. You have to add. This is formula. Is d bar is the only deviation. Deviation is minus 20 plus 20. जर इथेच तुम्ही थांबला मायनस आन्सर, तर इथेच यू हॅव टू सी हिअर. या फिगर पहा, इथं तर सगळ्या पॉझिटिव्ह दिसत आहेत. मग आपली फिगर कशी काय? टोल काय काय 300 to 800 आणि आपला मीन आला किती आला? मीन आवर मीन minus 20. तर तो मीन नाहीये, डेव्हिएशन. Now what is our final answer? Assume mean plus deviation. What is answer? Plus deviation. Assume mean plus deviation. Okay, assume mean plus deviation. What is the figure? 521.43. Okay, 3. आता ह्या व्हॅल्यू पहा. See this table. 300, 400, 400, 500, 500, 600, 600, 700, 700, 800. तर तुमचं आन्सर बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं का? हो सर. हो सर. कशापेक्षा कमी आलं ना? व्हॉट इज द लिमिट? 300 पेक्षा कमी. 300. 300 कमी आलं पाहिजे. आलं पाहिजे. पेक्षा कमी आलं पाहिजे. हा, 800 पेक्षा कमी आलं. ओके. Assume, remember, assume mean 550. आता याच्यामध्ये डायरेक्ट मेथड पाहिली आपण. नंतर assume mean बिल याच्यात कोणाला शंका आहे का? इफ एनी डाऊट प्लीज आस्क. No, sir. आता अजून थर्ड मेथड स्टेप डिव्हिएशन. अजून एक उदाहरण घेणार आहे पण एक्झाम्पल वी विल सी ऑब्झर्व दिस assume mean मेथड. स्टेप डिव्हिएशन मध्ये केव्हा वापरणार असा तुमचा अंदाज आहे की कॅल्क्युलेशन रिड्यूस अजून करण्यासाठी, म्हणजे जास्त रिड्यूस करणार आहोत का काय करणार आहोत? तो कधी वापरायचा आहे? डाटा कमी असल्यानंतर ती मेथड वापरायची का लार्जेस्ट असल्यानंतर वापरायची? कॅल्क्युलेशन कमी करण्यासाठी करायचे, जास्त व्हॅल्यू असते. आता तुम्ही स्टेप डिव्हिएशन मेथड पाहिली नाही तरी सुद्धा तुम्ही प्रॉबॅबिलिटी सांगायला लागलाय. ठीक आहे, बघू तुमचा अंदाज बरोबर येतोय का काय होतोय, थोड्या वेळातच समजेल. ठीक आहे. नाउ नेक्स्ट Emil Chandra direct method. We have seen this yesterday. Now next example is a frequency distribution table. This is called frequency distribution table. For the production of oranges of some farm owners is given below. Find the mean production of oranges by assume mean method. Assume mean method म्हटलं की मी पहिले एकच काम करतो. काय करतो सांगा पुढे. फर्स्ट स्टेप, Five columns column. ड्रॉ टेबल. 5 कॉलम लिहिली. 5 कॉलम ड्रॉ करायचे. ड्रॉ लिहिली. पहिल्यांदा मी लिहितो क्लास. माहित नाही आता काय क्लासमध्ये काय टोल आहे, व्हेकल माहित नाही. नंतर लिहिणार क्लास मार्क, DXI मायनस ए, फ्रिक्वेन्सी लिहिणार आणि फ्रिक्वेन्सी डिव्हिएशन. ओके. हा जो कॉलम आहे मला फार आवडतो. कोणता? आय लाईक दिस कॉल. क्लास प्रोडक्शन 1000 रुपीज. वाय? याच्या व्हॅल्यू मला काढाव्या लागतात का? No sir, ते given असतं. No, sir. I simply copy from this table and write down. आता याच्यात कोणाला अडचण आहे? क्लास प्रोडक्शन 1000 रुपीज मध्ये 25, 30, 30 to 35, 35 to 40, 40 to 40. याच्यात कोणाला काय अडचण आहे का? नाव क्लास मार्क. हाऊ टू आता क्लास मार्क मात्र मला अडचण अशी आहे की तो गिव्हन नसतो, तो मात्र मला फाइंड आउट करायचा. तो खरंच अवघड आहे का क्लास मार्क काढणं? No sir. क्लास मार्क कसा काढायचा? सर ऍव्हरेज Sir, काढायचं. आतापर्यंत जेवढे एक्झाम्पल पाहिजे ऑल दिस एक्झाम्पल सेम मेथड आहे, सेम ऍव्हरेज तसंच आहे. डिवाइडेड बाय 2 ऍडिशन हो ऍव्हरेज आहे. स्टेप्स. ओके.
Therefore, 20, 27.5, 32.5, 37.5, 42.5, 47.5. हा कॉलम कोणाला समजणार नाही तुम्ही सांगा. एक डाऊट आहे कशाने तुम्हाला? No sir, no doubt sir. नाव हो सर, नो डाऊट. आता परत नाव हा थर्ड कॉलम मी लिहिणार नाही. आय विल बी हॅपी टू राईट दिस कॉलम. फ्रिक्वेन्सी. काय हॅपी? का आनंदात आहे मी? हा column लिहिणार. This column is given, so I have to just copy. Okay. 20, 25, 50, 10. Okay. Now, but remember, there is one condition. Condition म्हणण्यापेक्षा आपण जनरली यूज करतो. कंडिशन असं नाही कोणताही करू. याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू सिलेक्ट करायची अज्युमिंग साठी सांगू शकाल का? Highest frequency. Highest हायेस्ट frequency. फ्रिक्वेन्सी. You should choose the highest frequency. Okay. Now, what is your highest frequency? 25. 25. Then tell me what is my assuming? 32.5. 32.5. Now, how you calculate 32.5? 32.5 कसा आला? What is logic behind it? सर क्लास प्रोडक्शनचा आपण ऍव्हरेज काढून मग क्लास तर आपण ॲव्हरेज काढला 30 to 35. आणि येणं 47.5 का घेतला नाही? येणं 32.5 का घेतला? 37. 25 चा क्लास मार्क 32.5. Ah. Oh, highest. 25 again 32.5. हा 32.5 assuming. आता याच्यामध्ये कोणाला शंका आहे का? नो सर. No, sir. जस्ट एक क्युरियोसिटी म्हणून तुम्हाला विचारतो. हे 25 इथे त्याने 0 लिहिलंय, इथे त्याने 0 लिहिलंय. ते बरोबर आहे का? हो सर. हो सर. Now, how to write this column? X I. क्लास मार्क assumed means क्लास मधून ॲज्युमिंग मायनस करायचा. Okay, this is -5. This will be 0, +5, 10 आणि 50. आता आपण परत तेच सांगतोय की डायरेक्ट मेथड असताना आणि माहिती आपल्याला वी नो द डायरेक्ट मेथड, ही मेथड का आणली आपण? अज्युमिंग का आणतोय? वाय? क्वांटिटी जास्त असल्यावरती अज्युम व्हॅल्यू जास्त कॅल्क्युलेशन स्कोप होते. कॅल्क्युलेशन साठी इझी होतं. Okay, इथे 27, 32, 37, 42, 47. Now see this value 5, 0, 5, 10, 50. Now frequency no. Frequency multiplied by deviation 20 minus 5 minus 100 0. तुम्ही जो तुमचा अंदाज होता इथे 0 बरोबर आहे, तो बरोबर आहे. ठीक आहे. 15 into 5 75, 10 into 10 100, 15 into 150. Now take the summation EP and EL in this column 225. Now deviation, my deviation 2.81. Now see here, 2.81 is my answer. हे फायनल आन्सर आहे का? नो सर. No, sir. आपल्याला अजून मेन ऍड करून काढायचं आहे. Assuming. What is the value of assuming? 32.5. 32.5 plus 2.81 equal to 35.31. Now, means my answer is final 35.31. हे final answer आहे का? Now, see here production. What is written in bracket? 1000 rupees. 1000 rupees. What is meaning of 1000 rupees? 25 to 30. म्हणजे काय? 1000 rupees म्हणजे तर आपलं जे मेन आले त्याला 1000 ने मल्टिप्लाय करायला लागेल. काय करायचं आहे? This value is 25,000. This value is 30,000, 30,000, 35,000, 35,000, 40,000. कॅल्क्युलेशन आपण फक्त 1000 मध्येच लिहिले. प्रत्येक ठिकाणी लिहिले 1000 rupees. Therefore 45,000 and 50,000. So you have to multiply this, or simply write 30.3 thousand.
असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे 35,300 ते पाहिल्यानंतर आफ्टर सीइंग दिस टेबल कॅन यू से युअर आन्सर इज करेक्ट? येस सर. येस हो सर. सर. याच्यात म्हणजे चुकीचं असू शकतं पण फरक नाही पाहिजे करेक्ट म्हणजे. असते पण इन रीड चान्सेस बरोबर राईट करेक्ट वर्ड चान्सेस बरोबर. आणि पण हे नक्की सांगू शकतो चुकलेल तर नक्की नाही असं सांगू शकतो. समजा माय आन्सर इज बिलो 25 और अबव 50 देन यू शुअरली सेड नो इट इज रॉंग. तसं तुम्ही आता म्हणू शकत नाही. देयर आर चान्सेस. आता याच्यामध्ये समजलं नाही काही शंका आहे हेच का घेतलं हे असंच का असं कोणाला असे तरी विचारलं तरी हरकत नाही. आहे कोणाला काही शंका? हा बोला. जर अझ्युमिंग करताना फ्रिक्वेन्सी मधूनच हायेस्ट नंबर घेत असतो का? ज्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे तो अझ्युम मीन घ्यावा. तो काय रूल नको. अझ्युम मीन जिथे फ्रिक्वेन्सी हायेस्ट आहे तिथे घ्यावा. ओके सर. वी हॅव रिटन हिअर ब्रॅकेट मध्ये मला वाटतं ते लिहिलेलं पण आहे. नाही घेतला तर चालेल. क्लास मार्क जो आहे ऍव्हरेज ऑफ क्लास लिहिते. क्लास चूज अझ्युम मीन क्लास मार्क ऑफ हायर फ्रिक्वेन्सी. तिथे व्हॅल्यू 0 येईल तुमची हायर फ्रिक्वेन्सीला. तो मल्टिप्लिकेशन जास्त आला. अजून कोणाला काही शंका आहे का? नो सर. नो सर. This example is of step deviation. Okay. Now we move towards the third method, step deviation. आता तुम्ही मला असं सांगितलंय की लार्जेस्ट जर कॅल्क्युलेशन असतील तर ते स्टेप डिव्हिएशन कडे जाऊ आपण. ठीक आहे बघू तुमचा अंदाज बरोबर येतोय का काय होतंय ते आता समजेल आपल्याला. ठीक आहे. Now third method, step deviation. This one is important method. Okay, step deviation method. ही झालेली आहे. मला ती तुम्ही नाव सी दिसेल. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला जास्त क्लिअर येईल. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डी राईट द कॉलम. आधी एक्झाम्पल सॉल्व्ह करू. फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह कर. इफ वी कॅन फाइंड जी द GCD ऑफ डी इझिली. व्हॉट इज GCD? GCD म्हणजे काय तुम्हाला नाही समजलं. व्हॉट इज GCD? बर. ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर आयडिया? हॅलो हॅलो. GCD याच्या आधी ऐकलेलं नाही का तुम्ही? ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर. नो सर. बर ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. आधी एक्झाम्पल पाहू मग तुमच्या लक्षात येईल. The amount invested in the health insurance by 100 families is given in the following frequency table. Find the mean of investment using step deviation method. Now, amount invested 800 to 1200, 1200 to 600, this much, and number of families. Now, our first step will be draw the table. Okay. एक क्लास याच्यामध्ये कोणाला अडचण आहे का क्लास लिहिण्यासाठी? नो सर. ओके. नाव क्लास मार्क याच्यामध्ये अडचण आहे का? नाही सर. हाऊ यू कॅल्क्युलेट 1000 एज क्लास मार्क? कसा आला तुम्हाला नाही समजलं? सर 800 plus 1200 divided by 2. हा ओके 1000. नाव हा कॉलम माहिती आहे एक्स. बर. नाव राईट फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी तुम्ही कशी कॅल्क्युलेट कराल? फ्रिक्वेन्सी गिवन आहे. ओके फ्रिक्वेन्सी गिवन आहे. ओके 3, 15, 20, 25, 30. नाव आतापर्यंत आपण असं पाहिलं होतं की मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीचा हे पाहिलं होतं आपण सिलेक्ट करायचं कशाला? याच्यामध्ये मॅक्झिमम केलं तरी चालतं नाही केलं तर चालतं. इथं आपण काय केलं नाही. इथं मॅक्झिमम जरी 30 असली तरी आपण इथं 25 ला अजून केलं.
तुम्ही कशाला करू शकता, ऍज्युम मध्ये फरक पडत नाही. किती केलाय तू? सर कोणताही नंबर घेतला तरी आन्सर तेच येणार. 25 नाही नाही नंबर हा जर फ्रिक्वेन्सी कोणतं ऍज्युम कोणतंही जर केलं, फक्त एक काळजी घ्यायला लागते, हा थर्ड कॉलम आहे ना त्यावेळी तो ऍज्युमच मायनस सबस्ट्रॅक्ट करायचा. इफ यू ऍज्युम 1000 घेतला तरी तो 1000 मायनस येणार. शेवटी इथं तुम्ही हे करता ना ऍड, हा थर्ड कॉलम कॅल्क्युलेट करताना ऍज्युम मात्र हा जो तुम्ही ऍज्युम केलाय तोच सबस्ट्रॅक्ट करायचा. हे समजलं का? हो सर. समजा ऍज्युम तुम्ही हा केला 2200 सबस्ट्रॅक्ट करून चालणार नाही. आता या केस मध्ये मुद्दाम आपण हा केलाय 2200. ओके, क्लास मार्क. नाव व्हॉट इज माय थर्ड कॉलम? क्लास मार्क मायनस ऍज्युम मीन मेथड. बरं, Sorry, ओके. sorry. व्हॉट इज युअर ऍज्युम मीन? इथे लिहा मायनस 2200. 200. So this value will minus 1200. This value will minus 800. This value will minus 400. This value will be 0. So this value will be 0. So आता एखाद्याने जर 30 ने केलं तरी चालेल. आन्सर सेम येईल 400, 800. आतापर्यंत याच्यामध्ये आता जी आपण मेथड काढली आणि ऍज्युम मीन मध्ये काही फरक आहे का? हो सर. ते एक ऍज्युम फ्रिक्वेन्सी नाही, ते सोडून अजून काय फरक आहे? कॉलम ऍड केला आहे, अजून काय केलंय? ऍड केलाय कॉलम. कॉलम ऍड नाही केला. आता हा पण आत्ता करणार होत आपण. नाव गोइंग टू बी ऍड. ओके, आता हा कॉलम ऍड करतोय. U1 इक्वल टू Gi अपॉन G. हा जी काय तो जी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर. आता ह्या जर व्हॅल्यू पाहिल्या आपण, ह्या व्हॅल्यू आपण कशा आणल्या? तर ऍज्युम मीन करून आणल्या. पण असं ऑब्झर्व करा, पूर्वी किती व्हॅल्यू होत्या? 1000 टू अप टू 3000, 1100, 1400, 1800, 2200, 2600 आणि 3000. आता आलेल्या व्हॅल्यू कमी आहेत. -1200, -800, -400, 400, 800. जरी त्या कमी असल्या, जरी त्या रिड्यूस झालेल्या असल्या, तरी सुद्धा त्या मॅक्झिमम आहेत असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे जास्तच आहेत तरी सुद्धा आफ्टर रिड्युसिंग रिड्युसिंग झाल्यानंतर सुद्धा त्या आहेत. ओके, मग या मेथड मध्ये आपण काय करतो? जीएसडी म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर असा एक अंक निवडायचा, असा नंबर निवडायचा की त्यानं या सगळ्याला तो डिव्हिजन करेल, या सगळ्या नंबरला, आणि तो मॅक्झिमम असेल. आता समजा मी निवडला 2, तर 2 ने प्रत्येक डिवाइड करू शकतो का मी? हो सर, डिवाइड होऊ शकतो. हो सर. नाव after dividing by 2, what will be my answer? -600, -400, -200, 0, 200 and 400. तरी तुम्हाला असं वाटतंय का की या व्हॅल्यू जास्त आहेत? तरी व्हॅल्यू जास्त वाटतात तुम्हाला? आपण असं केलं तर जो डिवायझर आहे तोच इन्क्रीज केला तर काय होईल? बर, तो डिवायझर कुठपर्यंत इन्क्रीज करायचा? त्याचं लिमिट काय? मॅक्झिमम. ठीक आहे, सगळ्या डिवाइड झाल्या पाहिजे. मी काय करतो आता 4 व्हॅल्यू देतो. ओके, मग काही -300, -200, -100, 0, 100 and 200. बरोबर आहे का या? हो सर. पण तरी सुद्धा ते तुम्हाला जास्त वाटत का? याचे फॅक्टर काढतो मी आता. कॉमन डिवायझर ह्याचे 112 चे 2 × 600, 2 × 400, 400 तरी नाही. ठीक आहे, नंतर मी काय करतो आता 40, 40 तर काही 30, 20, 10, 10, 20. तरी सुद्धा मला तरी व्हॅल्यू जास्तच वाटते. असा नंबर सांगा मला की ह्या सगळ्यांना तो डिवाइड करतो आणि तो मॅक्झिमम. टेबल जर पाहिला तुम्ही, जस्ट सी द फिगर, 1200, 800. ओके, 200 न पण चालतं. 400 नी पण सगळ्यांना होत आहे.
400 to 100 हो सर. व्हॅल्यू पण कमी येतात 400 डिवाइड केलं. बर पहिल्यांदा आपण 200 ने डिवाइड करू. ठीक आहे. काय येईल माझं आन्सर? -6 -4 -2 0 देन 2 and 4. समजा अजून याच्यापेक्षा ग्रेटेस्ट 400 490 400. आपण डायरेक्ट मेथड वरून ऍझ्युम मीनला कशासाठी आलो? रिड्यूस करण्यासाठी. ऍझ्युम मीन वरून स्टेप डिव्हिएशनला कशासाठी शिफ्ट झालो? रिजन बिहाइंड इट वॉज रिड्यूस. जर आपण 200 च्या ऐवजी 400 वापरलं तर ते रिड्यूस होईल का नाही होणार? होणार सर, सगळ्याला होणार होणार. No. See. समजा 400 ची पेक्षा अजून जास्त एखादा नंबर आहे का? नो सर. नाही. Maximum is 400. Now, what are the figures now? -3, -2, -1, 0, 1 and 2. Frequency the column, you know frequency. Now multiply U1 by frequency. -3 multiplied by 3 equal to -9. -2 multiplied by 15 equal to -30. -1 multiplied by 20 equal to -20. 0 to 25 equal to 0. 1 into 30 30. 2 into 7 40. एक समेशन आपण नेहमीच करतो आणि समेशन केल्यानंतर आपण त्याचा रेशो घेतो. 100 आणि -15. Therefore -15 upon 100 U bar will be -0.15. आता ह्या व्हॅल्यू पाहिल्यानंतर माझं आन्सर -0.15 बरोबर आहे का? नाही सर, आपल्याला ऍझ्युम मीन ऍड करायला. There is one mistake. We have to add assumed mean. Now, the formula is same आहे, फक्त इथं काय कॉलम वाढलेला आहे? इथे कॉलम न्यू कॉलम इज U1 to DI. जी सीडी ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर तो आल्यामुळे कॅल्क्युलेशन अजून रिड्यूस झालं. Therefore 2200 प्लस into bracket -0.15 into 400 -60. 2200 -60. The answer is 2140. Now see this table now. हा टेबल पाहिल्यानंतर अमाऊंट इन्व्हेस्टेड 2140 ही बरोबर वाटते का? हो सर. हो सर. बर. आता ह्या 3 मेथड आपण पाहिल्या. वी हॅव सीन डायरेक्ट मेथड, ऍझ्युमिंग मेथड, स्टेप डिव्हिएशन मेथड. याच्यामध्ये कुणाला काही शंका आहे का? नाही सर. नाही सर. एनी डाऊट? आता ते कोणते कॉलम कधी ऍड करायचा? ग्रेटेस्ट कॉमन डिव्हायजर कोणत्या मेथडची? सगळ्यात डायरेक्ट मेथडला काही नाहीये. आता ऍझ्युम मीन सगळ्यात चांगली ऍझ्युम मीन आहोत, कारण त्या नावातच त्याने सांगितले की ऍझ्युम मीन करा. बर. आणि जी स्टेप डिव्हिएशन आहे त्याच्यामध्ये आपण ऍझ्युम मीन करतो का?